घे आता भरारी पाखरा हे केवळ एक वाक्य नसून एका आईने उच्च शिक्षण घेऊन परतलेल्या आपल्या मुलाला दिलेला एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आणि जीवनमंत्र आहे. आजच्या आधुनिक युगात जेव्हा एखादा ग्रामीण भागातील तरुण शहरात किंवा परदेशात जाऊन उच्च विद्याविभूषित होतो, तेव्हा त्याच्या समोर प्रगतीच्या आणि सुखासीन आयुष्याच्या अनेक वाटा खुलल्या जातात. अशा वेळी एक सामान्य कष्टकरी माऊलीने आपल्या मुलाला दिलेली एक शिकवण अत्यंत व्यापक विचार मांडणारी आहे. हा सुंदर विचार खालील मुद्द्यांच्या आधारे छान समजून घेता येईल. उच्च शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश तरुण शहराच्या झगमटात हरवून जातात. ते स्वतःच्या आर्थिक प्रगतीचा विचार करतात, पण ज्या मातीने त्यांना लहानचे मोठे केले, ज्या गावाने त्यांना ओळख दिली, त्या गावाला ते विसरतात. इथे आई आपल्या मुलाला सांगते की तुझ्या या यशाचा उपयोग फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नकोस. तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या बुद्धीचा फायदा आपल्या गावालाही होऊ दे. गावातील शेती, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यामध्ये सुधारणा करून गावालाही विकासाच्या मार्गावर पुढे नेणे हे प्रत्येक सुशिक्षित तरुणाचे कर्तव्य आहे. माझे घर, माझा परिवार आणि माझी नोकरी हा संकुचित विचार सोडून समाजात बदल घडवण्यासाठी ताकद तरुणांमध्ये असायला हवी. आई आपल्या मुलाला संकुचित मानसिकतेतून बाहेर पडायला सांगते. जेव्हा माणूस स्वार्थापलीकडे जाऊन विचार करतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मोठा होतो. शिक्षणाचा मूळ उद्देश माणसाचे विचार प्रगल्भ आणि व्यापक करणे हाच असतो. मुलाने फक्त स्वतःच्या गावापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या कल्याणाचा विचार करावा, अशी आईची इच्छा आहे. महाराष्ट्र ही संतांची, विचारांची आणि क्रांतिकारांची भूमी आहे. या भूमीला पुढे नेण्यासाठी तरुणांच्या बौद्धिक कौशल्याची गरज आहे. तू साऱ्या महाराष्ट्राचा आहेस असे म्हणून आई मुलाच्या खांद्यावर संपूर्ण राज्याच्या प्रगतीची एक मोठी सामाजिक जबाबदारी सोपवते. आईने मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्यास सांगितले आहे, कारण शिवराय हे केवळ राजे नव्हते, तर ते एक उत्तम व्यवस्थापक, दूरदृष्टी असलेले नेते आणि रयतेचे राजे होते. महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, ज्याचा अर्थ सर्वांचे कल्याण हा होता. त्यांनी कधीही स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही, तर 18 पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन प्रगती साधली. उच्च शिक्षित तरुणाने शिवरायांसारखीच प्रशासकीय दूरदृष्टी, धाडस आणि लोककल्याणाची भावना अंगी बाळगणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर पाखराने पंखात बळ आल्यावर आकाशात उंच भरारी नक्कीच घ्यावी, पण आपले अस्तित्व आणि आपली मूळ ज्या मातीत आहे तिला कधीही विसरू नये. उच्च शिक्षण हे केवळ पैसे कमवण्याचे साधन नसून ते समाज आणि राष्ट्र बदलण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन जेव्हा आजचा तरुण गावाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी पाऊल उचलेल, तेव्हा खऱ्या अर्थाने ह्या शिक्षणाचे सार्थक होईल. एका वात्सल्यमूर्ती आईचा हा सुमंगल अर्थपूर्ण जीवन मंत्र आपण पाहू आणि ऐकूया. घे भरारी पाखरा या सौ मंगल गिरमे कुधळे लिखित काव्यात. भरारी पाखरा, घे आता भरारी.
से तू